अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर बघा आता पारायण चालू आहे, तर लवकरच दत्त जयंती येणार आहे आणि बऱ्याच ताईंचं पारायण चालू आहे। गुरुचरित्र पारायणाला सर्व ताई दादा बसलेले आहेत। तर माझी पण खूप इच्छा होती, पण स्वामी महाराजांच्या इच्छेपुढे कोणाचं चालत नाही। स्वामींची जर इच्छा असेल तर आपण ती गोष्ट नक्कीच करतो जी आपल्याला करायची इच्छा आहे। पण बऱ्याच अशा काही अडचणी येतात की त्याच्यामुळे आपण पारायण करू शकत नाहीत। तर स्वामींची इच्छा, तर बघा आता सप्ताह काळात गुरुचरित्र पारायण कोणी मठात करतं किंवा कोणी घरी करतं किंवा कोणी केंद्रामध्ये मंदिरामध्ये असं बऱ्याच ठिकाणी सप्ताह चालू आहे। तर गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहामध्ये म्हणजे गुरुचरित्र पारायण करणं हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे। जी व्यक्ती गुरुचरित्र पारायण करते ती मुळातच खूप भाग्यवान असते किंवा गेल्या जन्मीचे काहीतरी पुण्य की त्यांना गुरुचरित्र पारायण करायचा योग आलेला आहे। खरं तर आपण जी सेवा करतो तर त्याच्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं असतं, म्हणूनच आपल्याकडून पारायण पूर्ण होतं। असं कोणी पण पारायणाला बसणार पूर्ण करणार असं होत नाही। त्यासाठी महाराजांची परवानगी, दत्त महाराजांची परवानगी आणि त्यांची साथ ही लागते, त्यामुळेच आपण पारायण करू शकतो। तर बघा आपल्याला पारायण काळात असे छोटे मोठे शुभ संकेत मिळतात। तर ते शुभ संकेत कोणते आहेत बघा, सप्ताह काळात पारायणाच्या काळात जर आपल्याला हे शुभ संकेत जर मिळाले तर समजून जावा की दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना तुमची सेवा त्यांनी स्वीकारली आहे। त्यांनी आपली जे काही सेवा केलेल्या आहेत तर त्या सेवा महाराजांपर्यंत गेलेल्या आहेत। तर ह्या समजून जायचं, तर त्या शुभ संकेत कोणते आहेत, ते सेवा कोणत्या आहेत, तर आज आपण जाणून घेणार आहोत। तर बघा पारायण काळात पहिला दिवस असो किंवा दुसरा दिवस असो, ज्यावेळेस आपलं पारायण चालू असताना अचानक जर घरी कोणती व्यक्ती आली, बघा आता घरी कोणी ना कोणी येत असतं, पण जी व्यक्ती आपल्या घरी कधीच येत नाही, खूप वेळ म्हणजे कधी येत नाही आणि ती जर व्यक्ती आपल्या घरी आली तर बघा सुवासिन व्यक्ती म्हणा आणि ती कधीच आपल्या घरी येत नाही आणि ती जर व्यक्ती पारायण काळात आपल्या घरी आली तर तो पण एक शुभ संकेत असतो। तर कोणतीही व्यक्ती आपल्या घरी आलेली असो, त्यांना पाणी द्या, त्यांना खायला द्या, त्यांचा आदर करा, हीच खूप मोठी सेवा आपल्याकडून होणार आहे। त्याचबरोबर जर पारायण काळात बघा आता आपण पूजा करत असतो, तर अचानक पूजा करताना स्वामींच्या चरणावरचं जर फूल खाली पडलं किंवा फोटोवरचं जर फूल खाली पडलं तर आपली सेवा स्वामी महाराजांना आवडलेली आहे, त्यांनी ती सेवा स्वीकार केलेली आहे, स्वीकार केलेली आहे असा शुभ संकेत स्वामी महाराज त्यांच्या भक्तांना, सेवेकरांना देत असतात। तर आणखीन एक संकेत म्हणलं तर बघा आता ज्यावेळेस आपण घरात पूजा ती करतो तर आपण पूजा करते वेळेस दिवा उदबत्ती लावतो। जर दिवा उदबत्ती करायच्या आधी जर आपल्या देवघरात म्हणा घरात जर उदबत्तीचा वास दरवळत असेल तर समजून जावा की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत, स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहेत। उदबत्ती न लावता सुद्धा घरात उदबत्तीचा वास, सुगंध दरवळणे म्हणजे स्वामी कृपा। अशा स्वामी आपल्याला छोटे मोठे संकेत देत असतात, फक्त आपल्याला ते ओळखून घ्यायचं असतं की स्वामी खरं आपल्या समोर म्हणजे सोबत आहेत। आता काय होतं की बऱ्याच वेळेस काय होतं की अचानक आपल्या घरात एखादा पक्षी येतो, चिमणी म्हणा कोणता तरी पक्षी येतो, घरात किलबिलाट करून जातो, तर ते सुद्धा लक्षणं शुभ संकेत असतात ते पण। तर ती चिमणी जर आली आपल्या घरात तर तिला पाणी ठेवा, थोडासा चारा ठेवा, ती नक्की खाऊन जाईल। तर
त्याचबरोबर समजा पाळीव प्राणी अचानक गाय दारात येणं, तर ते सुद्धा आपल्या पारायण सप्ताहात असो किंवा एरवी पण ही पाळीव प्राणी किंवा कुत्रा जर दारात आला तर त्यांना चपाती म्हणा, भाकर म्हणा, त्यांना खाऊ घाला. स्वामी म्हणतात की स्वामींच्या ज्या काही आपण मोठ्या छोट्या सेवा करतो तर त्या सेवेपेक्षाही आपण त्यांच्या ही सेवा पाळीव प्राण्यांना म्हणा किंवा एका भुकेलेल्या जेवू घालणे म्हणा, हीच खूप मोठी सेवा आहे. स्वामी महाराज तीच सेवा आपल्याकडून आपण जर ती सेवा अशी स्वामी महाराजांची जी सेवा करतो तर अशाही भुकेलेला जर पाणी दिलं, जेवण दिलं तर ही सुद्धा खूप स्वामींसाठी मोठी सेवा असते. तर त्याचबरोबर बघा, आपण बऱ्याच वेळेस काय होतं की घरामध्ये एखाद्या वेळेस जर 12-12:30च्या आत जर समजा कोणी घरामध्ये एखादी व्यक्ती आली किंवा बाहेर मागण्यासाठी भिक्षा मागण्यासाठी जर कोणी आलं तर ते भिक्षा मागण्यासाठी जर कोणी आलं तर ते सुद्धा एक तुमच्यासाठी शुभ संकेत असतात. महाराजांचा आशीर्वाद असतो. कोण्या ना कोण्या रूपात ह्या पारायण काळात कोण्या ना कोण्या रूपात दत्त महाराज, स्वामी महाराज आपल्या सेवेकरांना दर्शन देतात. त्याचबरोबर बघा, पूजा करत असताना दिव्यामध्ये अचानक फूल तयार होणं, आकार तयार होणं, म्हणजे बघा स्वास्तिकचा आकार, ओमचा आकार, स्वामींची सावली म्हणा, स्वामींच्या मूर्तीचा आकार, असे जे वेगवेगळे आकार दिव्यामध्ये तयार होणे, तर तेही तुमची पूजा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली आहे, स्वामी महाराजांना तुमची पूजा आवडलेली आहे, हे सुद्धा शुभ संकेत स्वामी महाराज तुम्हाला देत असतात. त्याचबरोबर बघा, आता आपण उदबत्ती लावली तर हे बघा, अशा प्रकारे जर आपण देवासमोर उदबत्ती लावली आणि त्याचा धूर हा देवाकडे गेला, समोरासमोर देवाच्या मूर्तीकडे जर त्याचा धूर जात असेल आणि त्याच्यात वेगळेच आकार जर तुम्हाला दिसत असतील तर तोही शुभ संकेत मानला जातो. तर असे बरेच छान असे शुभ संकेत स्वामी महाराज, दत्त महाराज आपल्या सेवेकरांना देत असतात. त्याचबरोबर आपल्या पारायण काळामध्ये म्हणजे आपल्या स्वप्नात म्हणा किंवा पहाटेच्या वेळेस आपल्याला 3-4च्या दरम्यान जर आपल्याला जाग आली आणि त्या अचानक जाग आली तर ते सुद्धा एक संकेतच असतात की तो ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग असतो, पहाटेचा ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग असतो. तर त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये देवाचं आपल्याला दर्शन होणं किंवा स्वप्नामध्ये आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती दिसणं, दत्त महाराजांचं म्हणजे दत्त महाराजांचं प्रत्यक्षात दर्शन होणं, हे सुद्धा शुभ संकेताचं लक्षण असतं. तर असे बरेचसे आपल्याला पारायण काळामध्ये म्हणा किंवा असं केव्हाही म्हणा स्वामी महाराजांचं आपल्याला दर्शन होत असतं, स्वामी महाराज आपल्याला दर्शन देत असतात. तर हे फक्त संकेत आपल्याला समजून घ्यावे लागतात, कारण स्वामी महाराज तर आपल्याला, दत्त महाराज आपल्याला संकेत तर देतात, पण ते संकेत तितकंच समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर पारायण काळात बऱ्याच ताईंना असे शुभ संकेत आले असतील तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा करत राहा आणि आनंदित राहा. स्वामींचरणी हीच प्रार्थना करून आजचा व्हिडिओ एंड करते आणि आणखीन उद्या दुसरा व्हिडिओ घेऊन नक्की आपण भेटू. तर चला मग, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.